हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आज आपण राखी पौर्णिमा या सणाविषयी बोलणार आहोत. खरंच राखी पौर्णिमा हा खूप प्रेमाचा, मायेचा असा सण आहे. बहीण भावाच्या प्रेमाचा. आणि राखी म्हणजे असं नाही का बहीण भावानेच एकमेकाला बांधायला पाहिजे. तर स्त्रिया सुद्धा एकमेकांना राखी बांधू शकतात. आपण देवाला सुद्धा राखी बांधू शकतो. ह्या राखीचं म्हणजे तो धागा एकदम प्रेमाचा धागा असतो. हे आपण कुणाबद्दल पण प्रेम असं व्यक्त करू शकतो. ह्या प्रेमामध्ये ना तुझं माझं नसतं. ह्या प्रेमामध्ये निखळ आनंद आणि आनंद असतो. पूर्वी राजे राण्या सुद्धा एकमेकांना असे राख्या पाठवायचे. रक्षणासाठी त्याचं प्रतीक होत ते रक्षाबंधन म्हणजे. असा हा रक्षाबंधन सण खूप छान आणि आनंदाचा क्षण आहे. आता आता थोडस या सणाला वेगळं स्वरूप आलेलं आहे. पहिलं म्हणजे कसं आम्ही जायचो म्हणजे जायचंच राखी बांधायला. आता प्रत्येकाच्या कामामध्ये गुरफडून गेल्यामुळे सर्व असे लांब असल्यामुळे कुणाला वेळ नसतो जायला आणि त्यामुळे थोडस हे आता मागं पडलं. आणि आताच कसं आता हे कलियुग आहे आणि आता व्हॉट्सअपवर राख्या पाठवल्या जातात. आपल्या भावना व्यक्त केल्या जातात नेटद्वारे. इंटरनेटद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात. रक्षाबंधनच्या एकमेकाला छान लिहून पाठवतात. ते पण छान वाटते. त्यातून पण प्रेम व्यक्त करतात. म्हणजे आपण जाऊ जरी शकलो नाही तरी पण आपण एकमेकाला फोन करून किंवा व्हॉट्सअप मधून आपण पाठवू शकतो. आणि त्या पण तेवढ्याच प्रेमाने त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि नाही कोणी आलं तरी छान वाटतं की आपली कोणीतरी आठवण काढली आणि आपल्याला कुणी पाठवलं. त्यात पण माणूस आता समाधान मानतोय आणि त्यात पण आनंद घेतोय. कारण प्रत्येकाला समजून घेतोय. प्रत्येकाच्या मागं कामाचा लोड असतो. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात येण्या जाण्याचे याचे वगैरे. तर मग आता प्रत्येकाला तर समजून घेतो. आणि खरंच हा सण म्हणजे असं कुठला सण असा लोप नाही पावत. तर तेवढ्याच उत्साहाने आनंदाने फक्त त्याचं स्वरूप बदललं पण सण मात्र तोच आहे. भावना तेच आहे. प्रेम तेच आहे. आनंद तोच आहे. आणि तेवढ्याच उत्साह पण तेवढाच आहे सर्वांमध्ये. आणि तेवढ्याच उत्साहाने पण प्रत्येक सण साजरे करतात. आणि तेवढंच बहीण भावाचं नातं पण हे घट्ट होतं. आणि यावेळेस आपले कोळी बांधव पण समुद्राची पूजा करतात. त्या नारळी पौर्णिमा म्हणतात त्याला. त्यात ते नारळ सोडतात म्हणजे समुद्रामध्ये. म्हणजे असं उत्साहाला कुठे कमतरता नाहीये. जो पहिला उत्साह तोच उत्साह आहे. फक्त थोडंसं स्वरूप बदललंय. आपण म्हणतो माणूस, पण माणूस काही बदलला नाही. माणूस आहे तोच आहे. माणसाचा स्वभाव पण तोच आहे. पण वेळ आणि जाणं येणं प्रत्येक गोष्टीचं तब्येत सांभाळावी लागते. दगदग कुणाला होत नाही. त्याच्यामुळे ते स्वरूप थोडंसं बदललं पण ते पण तेवढंच प्रेमाचं स्वरूप आहे. आणि त्यात पण आपल्याला आनंद आपण घेऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.